नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व भरारी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आता बघा, ह्या 3 प्रकारच्या बॅच आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर नवोदयची बॅच आपल्यासाठी आहे 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सह 599 रुपयाला। त्याचबरोबर इयत्ता 4थीची बॅच आपल्याकडे आहे 9 रुपयाला आणि इयत्ता 7वीची 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सह आपली बॅच आहे 599 रुपये 699 रुपयाला। ह्या तिन्ही बॅच लवकरात लवकर परचेस करा आणि आपल्या सोबत जॉईन व्हा। तर चला, आता आज आपण बघणार आहोत पुढील प्रश्नाच्या उत्तरासह योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आता काय आहे, आपले प्रश्न कशावर आधारित आहे? समूहदर्शक या शब्दावर आधारित आहे। मग समूहदर्शक शब्द म्हणजे काय? आता या समूहदर्शक शब्दांना कसं ओळखायचं हे बघूया। आता समूहदर्शक शब्द याची व्याख्या काय होते? एक किंवा अनेक व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी या सगळ्यांसाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे समूहदर्शक शब्द होय। बघितलं तर काय, आपण इथे पक्ष्यांचा थवा, प्राण्यांचा असतो गुराढोरांचा खिल्लारी, अशा अनेक प्रश्न आहेत आपल्याला जे समूहदर्शक मिळतात। आता आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे समूहदर्शक शब्द नसलेला शब्द ओळखा। तर हे नसलेला शब्द कोणता आहे? एक आहे पर्याय पलटण, भारा, लोंगर आणि पांगा। आता मग याच्यातला नसलेला शब्द पलटण कशाची असते? दोस्तांची पलटण। भारा कशाचा असतो? गवताचा भारा असतो। गवताची पेंडी सुद्धा होते, भारा सुद्धा होतो। मग बघा आता लोंगर सुद्धा हा कसा झाला? समूहदर्शक शब्द झाला। आणि फक्त पांगा हा शब्द कसा घोड्याशी जुळलेला आहे, तो समूहदर्शक शब्द दाखवत नाही, म्हणून या शब्दाला समूहदर्शक नसलेला शब्द म्हणून ओळखायचा आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं काय आहे? आपलं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न घ्या। पायी चाललेल्या वारकऱ्याच्या समूहाला काय म्हणतात? तर मग आता बघा, आता काय चालू आहे? आपला दिंडी सोहळा चालू आहे, पालखी सोहळा चालू आहे। इथं विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व संत मंडळी आपली माहेर घरासाठी जात आहे। त्यांच्या माहेरी विठू रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी प्रस्थान करत आहे। आता आपली विदर्भाची शेगावची सुद्धा पालखी, इथे वारकऱ्याचा समूह तिथे निघालेला आहे। मग आपण त्याला काय म्हणतो? पालखी, दिंडी असं याला संबोधित करतो। मग आता बघा, मग वारकरी ज्या ठिकाणी चालतात त्याला आपण काय म्हणायचं आहे? दिंडी म्हणायचं आहे। काय? मग पायी चाललेल्या वारकऱ्याच्या समूहाला दिंडी असे म्हणतात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे। का नाही सोपं? फक्त करायचं आहे, तुम्हाला लक्ष देऊन फक्त कंटिन्यू करत राहायचंय, काही शब्द आपोआप तुम्हाला येत राहतील। तर घ्या तिसरा प्रश्न आहे आपला, रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात? आता रचलेल्या गवताच्या समूहाला मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, एक आहे गंजी, 2 आहे रुंजी, दुसरा आहे पुंचका आणि 4था आहे पेंडी। याचं उत्तर काय आहे? सांगा काय असेल याचं उत्तर? रचलेल्या, बांधलेल्या नाही, गवताची जी बांधतो आपण ती होते पेंडी, आणि जी आपण रचतो नुसती ठेवलेली असते, रचलेली असते, बांधलेली नसते, अशा गवताच्या समूहाला काय म्हणायचं आहे? गंजी। आला। तर आता चौथा प्रश्न असा आहे आपला, गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात? आता गाई गुरांच्या समूहाला मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे की काय म्हणतात ते। मग इथे काय आहे? आपले पर्याय वाचून घ्यायला विसरायचं नाही। मग घ्या, पहिला पर्याय आहे आपला संघ, दुसरा आहे टोळी, तिसरा आहे काफिला आणि 4था आहे खिल्लार। तर मग गाई गुरांच्या समूहाला खिल्लार असे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे। त्यानंतर घ्या 5वा प्रश्न, आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात? आता आंब्याच्या झाडाचा समूह असतो, एका शेतामध्ये खूप सारे आंब्याचे झाड लावलेले आहे, त्याला आपण काय म्हणतो? आमराई। काय म्हणतो? आंब्याचा मळा असं म्हणतो का? आंब्याचा बन असं म्हणतो का? नाही, काय म्हणतो आपण त्याला? आमराई। चला, आपण आज आमराईत जाऊ, आंबे घेऊन येऊ, अशा समूहाला काय म्हणायचं? आमराई म्हणतो आपण। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात? तर मग त्याला म्हणतात राई। मग आंब्याची काय होत असते? राई। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा, आहे की नाही सोपं?
खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला करायचं आहे आणि हे करणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक शालेय स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न येत राहतात. आता मी प्रत्येक वेळेस सांगितलं तुम्हाला, घर दर्शक, पिलू दर्शक, तसेच समूह दर्शक, एका शब्दापासून अनेक शब्द, विभिन्न शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी, नाम, एकाचे अनेक वचन, असे भरपूर शब्द आहेत, मनी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. हे सगळं आपल्याला करून ठेवायचं आहे. तोपर्यंत थँक्यू.